टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढत असल्यामुळे आपण सध्या पाहू शकतो या ठिकाणी कृष्णा नदीची पाण्याची पातळी ही 34 फुटाकडे चाललेली आहे। कृष्णा नदीची पाण्याची पातळी ही आता 34 फुटावर जरी असली तर ही इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे। 40 फुटापर्यंत इशारा पातळी आहे, तर 45 फूट ही धोकाची पातळी आहे। एकंदरीत पाहिलं तर कोयना धरणातून 95,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर दुसरीकडे वारणा धरणातून 36,000 पेक्षा जास्त क्युसेक्स वेगाने हे वारणा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे। या दोन्ही धरणातून विसर्ग सुरू होत असल्यामुळे आणि या संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये आणि कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आणि कोयना धरणाच्या परिसरामध्ये सतत पडत असलेल्या पावसामुळे आणि त्याचबरोबर दुसरीकडे वारणा धरणातून चांदोली धरणाच्या परिसरामध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे या ठिकाणी आपण पाहू शकता कृष्णा नदी असेल किंवा वारणा नदी असेल ही दुथडी भरून वाहत आहे। वारणा नदी हे नदीचं पात्र हे पाणी पात्राच्या बाहेर पडलेलं आहे, तर कृष्णा नदीचं पाणी हे सध्या पात्रात जरी असलं तर ही इशारा पातळीकडे वाटचाल चालू आहे। प्रशासनाकडून 19 कुटुंबातील 127 लोकांना अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। 33 फुटावर पाण्याची पातळी ज्यावेळेला जाते त्यावेळेला सूर्यवंशी प्लॉटमध्ये जुना बुधगाव कर्नाल रोड जो आहे त्या रोडवर पाणी येण्याला सुरुवात होते। त्यामुळे प्रशासनाने रात्रीच या ठिकाणी असणाऱ्या जे धोक्याच्या ठिकाणी राहणारे लोक आहेत त्यांना अन्य ठिकाणी स्थलांतरित केलेलं आहे आणि प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आहे। या ठिकाणी NDRFची टीम दाखल झालेली आहे। त्यामुळे सध्या तरी इशारा पातळीकडे कृष्णा नदीची वाटचाल सुरू आहे। कॅमेरामन अभिजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।